हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता उन्हाळा आहे तर आपलं स्वतःचं रक्षण आपणच केलं पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये ना आपली स्किन खूप खराब होते. तर छान आता ओढणी वगैरे घेतली आणि चाललो आहे फिरायला. बाहेर फिरायला जायची हौस तर खूप आहे, पण उन्हाळ्यामुळे नको नको वाटतं. पण चला आता टाईम आहे तोपर्यंत छान फिरून घेऊया. इथं मी तुम्हाला मातीची भांडी दाखवत होतो. इथं ना छान छान अशी मातीची भांडी बनवली होती. थोडं लांबूनच दाखवलं, तर बघूया कधी टाईम भेटलं तर तुम्हाला मी दाखवीन. ह्या गल्लीला मला वाटतं कुंभारच राहत असतील सगळेजण, कारण खूप अशी मातीची भांडी असतात. आम्ही प्रत्येक वेळेस येतो, इथं नवीन नवीन भांडी बघायला मिळतात. तर बघू कधी टाईम भेटलं तर नक्की इथं एकदा येऊ आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो. आणि ती कशा प्रकारे मातीची भांडी बनवताय ते पण आपण बघूया. आणि आता आपण आज फिरायला चाललो आहे. इथं बंगालमध्ये सायन्स सिटी म्हणून एकदम फेमस आहे जागा, तर त्याच ठिकाणी आज आम्ही फिरायला चाललो आहे. थोडं घरातून निघताना लेटच झालं होतं, तर बघूया आता कसं काय. कारण फौजींना थोडं काम होतं, ते सकाळी ऑफिसला गेले, नंतर दुपारी आले. त्याच्यानंतर आता आपण बाहेर फिरायला चाललो आहे. आणि इथं आम्ही आलो ना तेव्हा इथं ट्रेन आलीच होती. पहिल्यांदा फौजी म्हटले ती आपली नसेल. परत आम्ही म्हटलं चला एकदा जाऊन बघून तर येऊया आपली आहे का. पुढं गेल्यानंतर विचारलं तर ते आपण ज्या ठिकाणी जाणार होतो त्याच ठिकाणी ही ट्रेन चालली होती. खूप धावत पळत आम्ही ती ट्रेन पकडली आणि आपला अर्धा पाऊण तासाचा प्रवास आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाचा प्रवास झाला. आणि आता आपण स्टेशनवरती पोहोचलो आणि आपण चाललो आहे सायन्स सिटी बघण्यासाठी. पण सायन्स सिटीपर्यंत काय ट्रेन आपल्याला पोहोचवलं नाही. आपल्याला आता इथून रिक्षानं किंवा बसनं जायचं होतं. असं तर थोडीफार माहिती आम्ही घेऊन आलो होतो, तर आपल्याला इथून ना बस मिळेल, बसमधून आपल्याला सायन्स सिटीला जायचं होतं. आज संडे होता तर मला वाटतं भरपूर अशी गर्दी असणार तिथं. तर चला बघूया. आता इथं आम्ही बसमध्ये बसलो आणि बंगालमध्ये आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच बसचा प्रवास करत आहे. कारण इथं लोकल ट्रेन एवढ्या असतात ना, बसमधून कधी जास्त आम्ही प्रवास केलाच नाही. तर आज पहिल्यांदा बसमध्ये बसलो. इथल्या बसमध्ये बसण्याची जी आतमध्ये जे आहे ना, म्हणजे व्यवस्था वगैरे म्हणा, ती थोडी वेगळी होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा एका पाठोमागं एक सीट वगैरे असतात, इथं असं थोडं वेगळं बघायला मिळालं बसमधला प्रवास. तर चला छान वाटला बसमध्ये पण बसून. आणि भरपूर अशी गर्दी बाहेर हायवेवरून आता आपण निघालो होतो सायन्स सिटीला जाण्यासाठी. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू, बघूया कशी आहे सायन्स सिटी. सायन्स सिटीबद्दल आम्ही पण भरपूरच ऐकले की खूप छान आहे तिथं, मुलांना पण आवडेल. तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत बघूया तुम्हाला आवडते की नाही आणि मला पण आवडते की नाही. चला तर. आणि आता आपला इथं बसचा वगैरे पण प्रवास झाला होता आणि आता आपण निघालो होतो सायन्स सिटी बघण्यासाठी. आणि हा ना अंडरग्राऊंड रोड आहे, म्हणजे वरती हायवे आहे, खालून हा रस्ता होता. तर चला बघूया आतमध्ये. बाकीची काही लोक पण तिकडे चालली होती, त्यांना विचारत विचारत आम्ही पण चाललो आहे की इथूनच जायचं आहे की काय. आणि इथं ना 2-3 रस्ते होते, तर म्हटलं आता कुठं जायचं नेमकं. पण हे काही बाकीचे आपल्यासोबत जे निघाले आहेत ना, ते पण सायन्स सिटीज बघायला निघाले होते. तर त्यांनी आम्हाला भरपूर अशी हेल्प केली, सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर म्हटलं चला आपण त्यांच्यासोबतच जाऊया. ह्या आजी आहेत ना, त्यांनी आम्हाला जिथं जायचं होतं तिथं पोहोचवलं. तर खूप छान वाटलं. आणि आता इथं बघा सायन्स सिटीमध्ये आम्ही पोहोचलो होतो आणि एवढी गर्दी होती ना, एवढी गर्दी की खूप म्हणजे खूपच असं म्हणजे वाटत होतं की कोणती जत्रा भरली की काय. खूप मोठी खूप गर्दी होती. आणि आलो तेव्हा तर थोडं छान वाटलं की चला म्हणजे काहीतरी छान असेल, एवढी गर्दी आहे म्हणजे बघण्यासारखा पॉईंट आहे इथं. पण त्याच्यानंतर कळालं की गर्दी एवढी आहे की इथं जे काही पॉईंट बघायचे आहेत ना, तिथं आपल्याला 3-3, 4-4 तास नंबरला उभा राहावं लागेल, त्याच्यानंतर आपला नंबर येईल. तर आता इथं चाललं आहे फौजींना फोन आला होता. आणि इथं बघा हे तुम्हाला समोर पाणी दिसतंय ना, ते मोठ्या नळातनं पाणी येते. ते पूर्णपणे पाणी नाही, त्याच्या आतमध्ये व्हाईट कलरची एक पाईप घातली आहे, त्याच्यातून ते पाणी येते. पाणी दिसायला जास्त दिसते, पण हे थोडंसंच पाणी, आतमध्ये व्हाईट पाईप आहे. चला पुढं गेल्यानंतर पण इथं भरपूर असं काही काही बघायला आहे, तुम्हाला पण मी दाखवतो. आणि आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय, तर आम्ही पण सगळ्या गोष्टी छान असं एन्जॉय करतोय, बघतोय कसं आहे काय. मुलांना पण खूप आवडलं.
तर चला थोडे फोटो वगैरे काढूया. आणि छान आता सर्वांचे फोटो वगैरे काढून झाले. आणि इथं आता फौजी, अर्णव, कुणाल लाईनला उभा राहिले होते. मी पण थोड्या वेळ उभा राहिली. त्याच्यानंतर मी आता बसल्या. आणि लाईन बघा किती मोठी आहे. ही लाईन होती की आपल्याला सायन्स सिटीच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी. त्याच्यानंतर इथं ही रोपवे होते. परत भरपूर असं आतमध्ये पण होतं काय काय. तर इथं रोपवेला पण जायचं होतं आम्हाला. पण इथं आपल्याला 3 किंवा 4 तासानं तिकीट मिळणार. आणि तिकीट मिळाल्यानंतर पण 2 तास लागतील रोपवेला आपल्याला नंबर येण्यासाठी. म्हणजे एवढी गर्दी होती ना. तर तिथले काही वॉचमन वगैरे होते, त्यांना आम्ही विचारलं की एवढी गर्दी कसं काय. म्हणजे ते बोलले की संडेला जास्त गर्दी असते, तुम्ही बाकी कुठल्याही दिवशी आला तर एवढी गर्दी नाही बघायला मिळणार. तर चला आता आलोयच तर म्हटलं जे काही बघायला मिळते तेवढं तर बघून घेऊया. परत कधी तर आल्यानंतर मग हे रोपवे वगैरे मध्ये बसायला पण मिळेल. आणि बाकीच्या पण आणखी अशा मॅजिकल गोष्टी भरपूर होत्या. जसं 3D वगैरे आपल्याला छोटंसं 3Dमध्ये पण दाखवायचं काहीतरी होतं, पण ते पण आम्हाला बघायला नाही मिळालं. आम्ही जे तिकीट काढून जे होतं ना त्यातलं काहीच बघितलं नाही. कारण 2-2, 3-3 तास तिकीटला उभा राहणार. त्याच्यानंतर आपला नंबर येणार. नंबर आल्यानंतर पण ते अर्धा तासानं आतमध्ये लोक नेतात, त्यांना दाखवतात. ते बाहेर आल्यानंतर परत आपला नंबर. तर आणि यायला पण आम्हाला लेट झाला. तर म्हटलं चला राहून दे. हे आता इथं झुला होता थोडासा वेगळ्या पद्धतीचा. तर छान आता मुलं वगैरे एन्जॉय करतायत. तर त्यांना छान वाटत होतं ह्या झुल्यामध्ये बसायला. कुणालचा 1दा-2दा नंबर झाला आहे, पण कुणालला काही अजून मनच नाही भरलं. त्याला अजून बसायचं होता. अजून लहान आहे ना, तर त्याला वाटतं माझाच फक्त नंबर यायला पाहिजे. मस्त अर्णव कुणाल झुला झुलतायत. आणि इथं ना वंदे भारत ही ट्रेन होती. तर जसं वंदे भारतला ट्रेनला कशी फील येईल असं काहीतरी असेल. आम्ही काय याच्यामध्ये बसलो नाही, कारण आम्ही एवढा प्रवास केला आहे. वंदे भारतनं नाही कधी केला, पण ट्रेननं आम्ही एवढा प्रवास केला आहे की ट्रेनमध्ये बसायला एवढं विशेष काय वाटलं नाही. तर म्हटलं चला ते काय नको बसायला. त्याच्यानंतर पुढं इथं ना इथं पण बाकीचे पण काय काय पॉईंट होते छोटे मोठे. तर बघूया आता आम्ही काय बघतोय. चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि इथं ना एका साईडला आम्हाला रॅबिट पण बघायला मिळाले. तर बघा किती छान, किती क्यूट पण आहे. छोटे छोटे सगळे रॅबिट छान असे बसले होते. चिडियाघर पण होतं साईडला, चिडियाघर म्हणून पण होतं बघायला. इथं आता चाललं आहे अर्णव कुणाल वगैरे रॅबिट बघतायत. फौजीनी पण बघून घेतलं. आणि साईडला हे सगळं झाडी वगैरे इथं म्हणजे बसायला वगैरे पण छान आहे. त्याच्यानंतर याच्या दुसऱ्या साईडला चिडियाघर पण होतं, ते पण आम्ही बघितलं. पण तिथं आतमध्ये आम्हाला चिडिया पण नाही दिसली, बटरफ्लाय पण नाही दिसलं, काहीच नाही दिसलं. माहीत नाही ते कुठं होते, पण तिथं लिहिलं होतं चिडियाघर वगैरे, पण काही दिसलं नाही. आणि हे रोपवे आहेत ना, त्यात अर्णव कुणालला खूप मन होतं बसायचं, पण आम्ही ह्या वेळी काही बसूच नाही शकलो. फक्त व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि मुलांनी असंच बघितलं. कारण खूप दिवसाची इच्छा आहे आम्हाला. जम्मूमध्ये पण एका ठिकाणी होतं, तिथं पण आम्हाला कधी जायला मिळालंच नाही. आता इथं आहे, बघू कधी परत आल्यानंतर बसायला मिळते की काय. आज तर इथे पॉसिबल नव्हतं, कारण एवढी गर्दी होती ना. तर इथं आता फौजी विचारत होते की असं नाही का इथं एवढी गर्दी कशी काय. त्या वॉचमन अंकलना सगळ्या गोष्टी विचारत आहेत. इथं त्या साईडला मोठी बिल्डिंग दिसते ना, तिथं 3Dचे पिक्चर वगैरे दाखवले जातात. जास्त मोठे नाहीत, अर्धा-पाऊण तासाचे 3Dचे पिक्चर असतील. जसं की आपण जंगलामध्ये चाललो आहे आणि जंगलामध्ये अचानक आपल्यासमोर वाघ आला किंवा बाकीचे काही प्राणी आहेत, असं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार होते 3Dमध्ये. पण तिथं पण आम्हाला जास्त काही म्हणजे नंबरच नाही आला. आम्ही तिथं पण थोडा प्रयत्न केला. राहून उभा आपण किती वेळ राहणार, तेवढी आपली कपॅसिटी तरी पाहिजे. 3-3 तास आपण लाईनला उभा राहणार. त्याच्यानंतर तिकीट मिळणार. तिकीट मिळाल्यानंतर पण तुम्हाला 1-1.5 तास आरामात उभा राहावं लागेल. आणि मगच तर म्हटलं चला राहून दे. आज काय आमचं म्हणजे एवढं काही बघायला मिळालंच नाही. थोडंफार फिरलो आम्ही आणि आता घरी निघालो आहे. घरातून येताना किती विचार केला होता हे करायला मिळेल, तिथं गेल्यानंतर रोपवेमध्ये बसायला मिळेल, पण काहीच नाही झालं. चला काही नाही, परत आपण येऊ. आता आपण इथं अजून 2 वर्ष आहे, तर आपण परत पण येऊ आणि इथल्या बाकीच्या गोष्टी पण एन्जॉय करू. तर ही बघा वंदे भारत ट्रेन अशी ही ना पूर्ण गोल अशी राऊंड फिरत असते. तर अशा पद्धतीनं आहे. आणि आता फिरून सगळ्यांना कंटाळा आला होता. त्यानंतर म्हटलं चला काहीतरी आता खाऊन घेऊया. आणि आता इथं आईस्क्रीम वगैरे घेतलं, कारण उन्हाळा चालू आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खायला खूप म्हणजे छान वाटते. पण आतमध्ये ना सगळ्या गोष्टीचा रेट खूपच महाग म्हणजे जास्त होता. आईस्क्रीम बाहेर 20-25ला मिळेल, ते आतमध्ये 70-50 असे त्यांचे रेट होते.
पण चला आता आलो आहे काहीतरी काही ना काहीतरी घेऊया म्हटलं. तर सर्वांसाठी छान आईस्क्रीम घेतली. आणि इथं बघा अर्णव कुणाला खेळायला हे असं होतं, ते दोघंजण छान आता खेळत आहेत. आईस्क्रीम पण खायचं चाललं आहे. मस्त त्यांनी एन्जॉय केला. अजून भरपूर काही बघायला होतं, पण सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या नाहीत. आणि ट्रेन पण एवढ्या मुश्किलनं म्हणजे नाही का जीव मुठीत घेऊन ट्रेन पकडली. इथंपर्यंत आलो. इथं पण यायला 1-1.5 तास गेला. इथं आल्यानंतर मग जास्त काय आपल्याला बघायला मिळालं नाही. थोडंफार वाईट तर वाटत होतं, पण म्हटलं चला जाऊन दे, आता काही नाही, परत आता कधी तर आपण येऊ आणि परत ह्या राहिलेल्या गोष्टी पण बघू. इथं मुलांसाठी काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, ते खूप एन्जॉय करत होते. तर चाललं आहे त्यांचं खेळायचं. चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर ना इथं होतं भूलभुलैया, म्हणजे चारी बाजूला काचा होत्या आणि कुठेतरी एखादी साईड अशी रिकामी होती, तिथून आपल्याला पुढं जायचं. मी थोड्याच वेळेच्या आतमध्ये गेलो. मला इथं आतमध्ये गेल्यानंतर ना खूप घाबरल्यासारखं वाटायचं आणि गर्दी पण भरपूर होती. म्हटलं नको, मला तर नाही जायचं आतमध्ये. थोड्याच अंतरावर गेल्यावर मी बाहेर आली. अर्णव, फौजी, कृणाल त्यांनी खूप एन्जॉय केला. म्हणलं मला तर काय नको, कारण असं आतमध्ये गेल्यानंतर ना एकदम गरगरल्यासारखं व्हायला लागलं. तर आता बाकीचं बघूया. चला इथं काय काय आहे. इथं पण ना भरपूर असं बघायला होतं, पण गर्दी जास्त होती. खूप म्हणजे खूप अशी गर्दी होती, प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. सगळीकडे कोणत्याही ठिकाणी जावा तिथं गर्दी बघायला मिळणारच. तर इथं पण होतं काय नाही काहीतरी बघायला. चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू. बाहेरच घेऊया. आतमध्ये महाग पण देतात ना. आणि चला आता सायन्स सिटी आपली सगळे फिरून झाल्या. आणि आज ना खूप अशी गर्दी आहे. बाकीचे जे काही पॉईंट होते ते राहिल्यात, परत कधीतरी येऊ आपण. आणि आता आम्ही चाललोय घरी. अहो कृणाल बघा, हात पकडा बरं का. खूप ना थकल्यासारखं झालंय. नुसतं फिरायचं आतमध्ये, बसायला पण आहे, पण आम्ही वेळानं आलो त्यामुळं खूप असं फिरून घेतलंय. आणि इथं ना छान असे फ्लावरच्या कुंड्या ठेवल्या होत्या. इथं थोडासा मी व्हिडिओ घेतला, छान वाटत होतं. आणि बघा किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत इथं. आणि कलर वाईज होते, भरपूर असे कलरची फुलं पण आहेत. बघायला खूप छान वाटत होतं. एका साईडला छान असं सजवून ठेवलंय त्यांनी. किया हुआ है। अब आपको अंदर से चढ़ना होगा, इधर से नहीं होगा। नहीं होगा, इधर से बीच से एंट्री टिकट लेना होगा। तो आपको चाइनीज का अंदर छोड़ दूंगा, लेकर नहीं है। आम्ही जाताना बघितलं थोडीशी गर्दी कमी झाली होती, तर म्हटलं चला रोपवेमध्ये आपण बसूया. गर्दी कमी होती, आपला नंबर लगेच येईल. पण इथं आल्यानंतर कळालं की परत एकदा आपल्याला एंट्री गेटला जाण्यासाठी तिकीट काढावं लागेल. ऑलरेडी आम्ही एंट्री गेटचं तिकीट काढलं होतं. मग आता काढून काय फायदा पण नाही. आतमधल्या ज्या काही गोष्टी बघायच्या होत्या सगळ्या बघून झाल्या होत्या. तर ते बोलले मग तुम्ही आतमध्ये जावा आणि जे पलीकडलं गेट आहे तिथून रोपवेमध्ये बसून या. पण एवढ्या आतमध्ये जायचं परत यायचं तर खूप वेळ लागेल. तर फौजींना म्हटलं चला राहून दे, आता काय आपल्याला वेळ पण नाही तेवढा, कारण आतमध्ये जर गेलो तर परत 1-1.5 तास लागणार पूर्ण फिरून लास्टच्या गेटला जायचं आणि तिथून परत आपल्याला रोपवेमध्ये बसायला मिळेल. तर ते पण कॅन्सल केलं आणि आता आपण घरी जायला निघालो. घरी जाण्यासाठी पण आम्हाला 6-6:30 वाजले होते. इथून परत आपल्याला 1-1.5 तासाचा प्रवास आहे. पण म्हटलं चला आता निघूया घरी. खूप कंटाळा आला होता. आता अंगात बिलकुल क्षमता नव्हती की आणि कुठेतरी फिरायला जायचं. आणि 15 मिनटं बसचा प्रवास केला. त्याच्यानंतर आपल्याला ट्रेनचा प्रवास होता अर्धा-पाऊण तासाचा. आता मी इथं ट्रेनला बसलोय. अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवास झाला आणि आपण आपल्या म्हणजे घराच्या जवळच पोहोचलो होतो. तिथून परत रिक्षानं जायचं. थोडाफार सर्वांनी नाश्ता केला आणि आता आपण रिक्षामध्ये बसून आपल्या घरी जाऊया.
आणि दिवसभर कितीही बाहेर फिरा, जेव्हा आपण आपल्या घरी येतो ना तेव्हा मिळणारा आनंद म्हणजे गगनातच मावत नाही. खूप छान वाटतं. दिवसभर कितीही बाहेर फिरा पण जेव्हा आपण आपल्या घरी येतो ना तेव्हा खूप छान वाटते. तर चला आता आम्ही घरी जातो आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. जेवढं मला शक्य झालं तेवढं मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चला तर भेटूया लवकरच. बाय बाय. जय महाराष्ट्र.